Good morning. What is black money? Black money is a kind of unauthorized money where people don't pay any taxes to the government. म्हणजे कोणत्याही प्रकारचा कर न देता जमा केलेला पैसा म्हणजे काळा पैसा. दॅट इज द सिम्पल डेफिनेशन ऑफ ब्लॅक मनी. बट हाऊ दॅट ब्लॅक मनी इज नॉट गुड फॉर द कॉमन पीपल ऑफ इंडिया. म्हणजे हा जो काळा पैसा तुम्ही जमा करताय तो काळा पैसा तुमच्या देशासाठी किंवा we can say how that black money is not good for the common people of India or any particular country. Let me give you a very simple example. Suppose एखादा मिडल क्लास माणूस आहे and he wants to buy a flat. 1 BHK flat, common माणूस आहे. So he went to builder's office आणि त्या बिल्डरने सांगितलं की 1 BHK फ्लॅट कॉस्ट 35 लाख रुपीज. 35 लाखाला तो 1 BHK फ्लॅट आहे. राईट. बट आय हॅड नो सेविंग्स. राईट. आय हॅड नो फंड्स. सो आय पोस्टपोन्ड इट की मी नेक्स्ट इयर माझे काही पैसे जमा करेन आणि मी घेईन. पण नेक्स्ट इयर जेव्हा आम्ही सेम बिल्डरच्या ऑफिसमध्ये जातो तर मला कळतं तो फ्लॅट आता 45 लाखाला झाला. 45 लाखाला झाला म्हणजे आता दॅट इज आउट ऑफ माय बजेट. हा का झाला तर बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्याच लोकांच्याकडे ना असा अनऑथोराइज्ड पैसा असतो, काळा पैसा असतो. मग काही राजकारणी असतील, काही ब्युरोक्रॅट्स असतील, अँड दे वॉन्ट टू डू इन्व्हेस्टमेंट इन प्लॉट्स, फ्लॅट्स और इन पार्ट ऑफ रिअल इस्टेट. आणि त्याच ते लोक काय करतात, आपला पैसा त्याच्यात गुंतवतात. आणि ॲज वी नो दॅट मार्केट इज डिसाइडेड ॲज पर डिमांड्स अँड सप्लाय. म्हणजे मागणी आणि पुरवठ्यानुसार मार्केट ठरतं. एखाद्या गोष्टीची मागणी वाढली आणि पुरवठा कमी असेल तर त्या वस्तूची किंमत वाढते. सो इफ डिमांड इज हाय अँड सप्लाय इज लेस, डेफिनेटली इन्फ्लेशन विल बी देअर. मग त्यामुळे बऱ्याच लोकांनी फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली काळ्या पैशातून ऑब्वियसली. त्यामुळे फ्लॅट आहेत ना कमी झाले आणि बिल्डरला वाटलं की येस वी कॅन इन्क्रीज प्राईस आणि त्यांनी किमती वाढवल्या. आणि आता मी दॅट आय हॅड अ ड्रीम टू बाय दॅट 1 फ्लॅट फॉर माय फॅमिली. आय कांट अफोर्ड. सो दॅट इज अ बिग लॉस फॉर मी. म्हणजे आपण म्हणतो ना की अनेक मिडल क्लास लोकांच्या स्वप्नांना मूठ माती आणि तिलांजली द्यावी लागते या वाढलेल्या किमतीमुळं. आणि हे लोक आपलं स्वप्न नाही पूर्ण करू शकत कारण वस्तूची किमती अचानक वाढतात, त्यांचं प्लॅनिंग पूर्ण ढासळून जातं. म्हणजे अशा प्रकारे ब्लॅक मनी इज नॉट ओनली बॅड फॉर युअर कंट्री बट इल्सो बॅड फॉर द कॉमन पीपल और मिडल क्लास पीपल who are living in that particular country. आणि अशा प्रकारे कोणाच्या स्वप्नाचा चुराडा करणे किंवा राख रांगोळी करणे इट इज अ काइंड ऑफ अ सिन. एक मोठ्या प्रकारचं पाप आहे. त्याच्यामुळं अशा प्रकारे जे लोक ब्लॅक मनी जमून अशा प्रकारे वस्तूच्या किमती कृत्रिमरितीने वाढवतात. सो ब्लॅक मनी क्रिएट्स अ काइंड ऑफ पॅरलल इकॉनॉमी इन कंट्री. म्हणजे एक प्रकारची समांतर अर्थव्यवस्था काळा पैसा त्या देशामध्ये तयार करत असतो आणि त्याचा परिणाम त्या देशातील मिडल क्लास लोकांच्या लाईफवर होत असतो. त्याच्यामुळं तुमच्या लक्षात आलं असं मला काय म्हणायचं आहे. ब्लॅक मनी इज व्हेरी बॅड फॉर कंट्री. बाय.